आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। पोहोचे श्री हनुमान आता, लक्ष सिद्धी जवळी। मत दुर्बल संतप्त मनी धरी, रामाचा ध्यास। धर्मशील गुणी सीता, भोगेती वनवास। चारित्र ही सत्वशील, पावित्र ही शोभते। नेत्री असे भावही, रामासती जणू शोधते। मृतप्राय पणनच प्राण निघती, राम प्रभुचा मोहाने। कपि भक्ति अन सीता सती, लंकेत होती सोबती। त्रिजटा, माझी मशाली पेटव। सर्वांच्या मशाली पेटल्या? हो, पेटल्या। सर्वांग सुंदरी, आम्हाला पाहून तू भयभीत का होतेस? आम्ही तर तुझ्यावर प्रेम करतो। हे अनुपम सौंदर्य ब्रह्मदेवाने केवळ तुला प्रदान केलं आहे। तुझ्या पश्चात असं रूप त्यांनी कोणा दुसऱ्या स्त्रीला नाही दिलं। अशा रूप सौंदर्यवान स्वामिनीचं अशा प्रकारे जमिनीवर झोपणं, निरंतर चिंता करत राहणं, मळके कपडे घालणं, अनेक अनेक दिवस उपवास करणं, हे सर्व तुला शोभा नाही देत। तुझ्यासाठी तर आमच्या महालात दिव्य अलंकार, हिरे, मोती, माणिक, रेशमी वस्त्र, जगातील सर्वोत्तम भोजन, बहुमोल पेय पदार्थ, अर्थात जगातली सर्व सुख हात जोडून तुझ्या सेवेसाठी उभे आहेत। तू तिथं आलीस तर राणी मंदोदरी आणि आमच्या सहस्त्र स्त्रिया दासी बनून तुझी सेवा करतील। तिन्ही लोकात असं सुख कुठल्याही स्त्रीच्या भाग्यात नसेल। खरंच श्रीरामांची धर्मपत्नी होण्याचं परम सुख जे माझ्या भाग्यात लिहिलंय
ते तिन्ही लोकात कुठल्याच स्त्रीच्या भाग्यात लिहिलं नसेल. राघवाची धर्मपत्नी बनण्याचं सुख त्या वनवासी भिक्षुकाकडे आता काय उरलंय? आता त्याची स्वप्न पाहणं सोडून दे मूर्ख स्त्री. पहिल्यांदा त्याला हेही कळणार नाही की तू कुठं आहेस, आणि हे जरी कळलं तरी लंकेत कुणी मानव प्रवेश नाही करू शकत. आणि आता तर याचाही भरोसा नाही की तो जिवंत आहे का दगडावर डोकं आपटून आपटून मरून गेला आहे. त्याला विसरून जा. एकदा माझ्याकडे पहा त्रिभुवन सुंदरी, केवळ एकदा. कोणत्याही स्त्रीला कपटानं बळजबरीनं पळून आणणं, तिला जबरदस्तीनं आपली पत्नी बनवणं हा राक्षसांचा स्वधर्म आहे. तरीही आम्ही तोपर्यंत तुला स्पर्श नाही करणार जोपर्यंत तू स्वतः आमच्या प्रेमाचा स्वीकार करून आमच्या बाहूत नाही येणार. रावणा, काजव्याच्या चमकण्याने सरोवरात कमळं नाही फुलत. याद राख, ज्या प्रकारे सूर्यापासून त्याची किरण वेगळी नाही होऊ शकत, त्याच प्रकारे मीही श्रीरामांपासून अभिन्न आहे. ज्या प्रकारे एक पापी पुरुष सिद्धीसाठी पूजेचा अधिकारी नाही होत, त्याच प्रकारे तू माझ्या याचनेचेही योग्य नाहीस. मी पतिव्रता आहे. मी एका मोठ्या कुळात जन्म घेतलाय. माझा एका पवित्र कुळाशी संबंध आलाय. माझ्याकडून कुठलंही लोकनिंदेचं काम संभव नाही होऊ शकत. तू तुझं मन माझ्यातून काढून घे, नाहीतर याच पापाच्या आगीत तू आपल्या सुवर्ण लंकेसहित भस्म होऊन जाशील. तुला श्रीरामांच्या शक्तीचा अंदाजही नाही. त्यांच्या धनुष्याच्या टणत्कारानेच लंका द्वीपसमुद्राच्या आत बुडून जाईल. तुझ्या एकट्याच्या पापामुळे सर्व जगात राक्षस कुळाचा विनाश होऊन जाईल. बस, खूप झालं आता त्या वणवण भटकणाऱ्या वनवासीच्या शक्तीचं वर्णन. सीते, आम्ही प्रेमामुळे तुझ्याशी गोड बोलतो. याचमुळे आम्हाला मृदू समजून तू आमच्या शक्तीला नाही ओळखलंस. भुवई नुसती उंचावली तरी सूर्य चंद्र भीतीनं आपापल्या जागेवर थरथरत उभे राहतात. आमची गर्जना ऐकून हिमालय डगमगू लागतो. समुद्र, आकाश, पाताळात राहणारे समस्त देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग, असुर, इतकंच काय नवग्रह सुद्धा आमच्या आदेशाच्या प्रतीक्षेत हात जोडून उभे राहतात. जर असाच आपल्या शौर्याचा गर्व होता तर त्या दिवशी कपटाने माझे पती आणि दिराला आश्रमापासून दूर पाठवण्याचं कारस्थान रचलं नसतंस, आणि त्यांच्या निघून जाण्यानंतर माझं अपहरण केलं नसतंस. जर ते त्यावेळी तिथेच असते तर त्याच वेळी ह्या दुष्कर्माचं फळ तुला मिळालं असतं, आणि ह्या पृथ्वीवरून तुझ्यासारख्या पाप्यांचं ओझं कमी झालं असतं. तुला माहित होतं की युद्धात त्यांच्याबरोबर जिंकणं असंभव होतं. जसा एक कुत्रा 2 वाघांच्या समोर यायला घाबरतो, त्याच प्रकारे तू पण ते असताना आमच्या कुटीत पाऊल नाही टाकू शकलास. सीते, तू जे अपमानास्पद शब्द बोललीस याची एकच शिक्षा आहे. आपल्या या चंद्रहास खटकानं तुझं शीर कापावं. मृत्यूपासून तुला एकच गोष्ट वाचवू शकते. आपल्या इच्छेनं आम्हाला शरण ये. आणि तुलाही एकच गोष्ट वाचवू शकते पापी. अजूनही श्रीराम प्रभूंना शरण जा. ते खूप शरणागत वत्सल आहेत. शरण येणाऱ्याचे सगळे दोष क्षमा करून टाकतात. मला भक्ती आणि आदराने माझ्या प्रभूंकडे पोहोचव, नाहीतर या लंकेतील सर्व गोष्टींचा विनाश होईल. तुझ्या राक्षस कुळाचा समूळ विनाश होऊन जाईल. या नगरीत केवळ पिशाच आणि भूत राहतील. सीते, आपल्या मृत्यूला आवाहन करू नकोस. जर मला मृत्यू आला तर माझी सर्व दुःख संपतील. हे चंद्रहास खडक, जर तू भगवान शिवांचं वरदान आहेस तर तुला त्याच भगवंताची शपथ आहे. या पाप्यापासून माझं रक्षण कर. माझं शीर कापून माझा पतिव्रतेचा धर्म वाचव, ज्याने भगवान शंकरांनाही कळेल की अशा कोणा कुपात्र, जनावराप्रमाणे कामुक आणि पापी पुरुषाला शक्ती देण्याचे काय परिणाम होतात. ठीक आहे, तर घे. नाथ, आपल्यासारखे महान योद्धा, तिन्ही लोकांचे स्वामी आणि अशा शक्तिमान राजाचं एका असहाय्य आणि अबला स्त्रीवर अस्त्र उगारणं शोभा नाही देत. आपण तर समस्त वेदांचे जाणकार आणि परमज्ञानी आहात.
आपण जाणता की नीती देखील स्त्री हत्येस अधर्म मानते. जरी हिने काही आवेशात येऊन आपल्याला काही अपशब्द बोलले असतील तर आपण तिला क्षमा करून टाका, कारण यातच आपला सन्मान आहे. शिवाय यावेळी ती तुमची अतिथी आहे, त्या रीतीनेही आपण तिला इतका कठोर दंड नाही देता कामा. ठीक आहे, आम्ही तुला 2 महिन्याचा अवधी देतो. लक्षात ठेव, या 2 महिन्याच्या आत तू मला आपला पती स्वीकार नाही केलास तर आमचे राक्षस तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतील. तुम्ही सर्व मिळून असा उपाय करा की सीता लवकरच आम्हाला वश होईल. प्रतिकूल किंवा अनुकूल व्यवहारानं साम दाम दंड भेद सर्व काही पद्धतीचा वापर करून सीतेला सरळ करा, अन्यथा तुम्हा सगळ्यांचं जीवन समाप्त करून टाकील. तू कुलस्य वंश रावणाची पत्नी बनणं ही देखील मोठी गोष्ट समजत नाहीस. कुलस्यजी 6 प्रजापतींमध्ये चौथ्या आहेत. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. कुलस्यांचे मानसपुत्र महर्षी विश्वा तेही प्रजापतींच्या समान आहेत. महाराज रावण त्यांचेच पुत्र आहेत. तुला राक्षसराज रावणाची पत्नी व्हायलाच हवं. ज्यांनी आपल्या पराक्रमाने नाग गंधर्व दानवांना संग्रामात पुन्हा पुन्हा नमवलं, त्यांच्या विनवणीवरून तू त्यांची पत्नी होऊ इच्छित नाहीस. विशालाक्षी, ज्यांच्या भयाने सूर्य आपली उष्णता सोडून देतो, वारा बंद होतो, वृक्ष फुलांची वृष्टी करतात, पर्वतांवरून पाणी वाहू लागतं, मेघ ज्यांच्या इच्छेवरूनच जलवृष्टी करतात, त्या राजराजेश्वरांची पत्नी होण्याचा विचार का नाही करत? माझं म्हणणं ऐक, नाहीतर तू जिवंत नाही राहू शकणार. तुम्ही सगळ्या मिळून रीतीविरुद्ध गोष्टी सांगत आहात, ज्या माझ्या मनात क्षणभरही टिकत नाहीत. तुम्ही सगळ्या मिळून मला खाऊन टाका, तरीही मी तुमचं म्हणणं ऐकणार नाही. जे माझे पती आहेत ते साधे आहेत अथवा राज्यहीन आहेत, ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. माझं हे मन सदैव त्यांच्या बरोबर राहील. ही राक्षसराज रावणाला पती रूपात स्वीकारणं योग्य नाहीच आहे. सीता, तू महामूर्ख आहेस. आम्ही दया आल्याने तुझ्या अनुचित गोष्टी ऐकल्या. समुद्राच्या या बाजूस कोणी येऊ शकत नाही. तू रावणाच्या घरात कैद आहेस. आम्ही तुझ्यावर पहारा देतोय. तुझं भलं यातच आहे की आमचं म्हणणं ऐकून घे. निरर्थक वादविवादाचा काय फायदा? हिला मारून कापून आपसात बरोबर वाटून घेऊ. मारा मला, कापा मला, मला आगीत जाळून टाका. रावण तर काय, मी त्याच्या सावलीलाही स्पर्श करू शकत नाही. सीते, आम्ही सर्व राक्षसींनी मिळून तुला खाऊन टाकू. मला मारायचंच असेल तर कृपा करा की मला लवकरात लवकर मारून टाका. आता हे दुःख मला नाही सहन होत. मी तुम्हा सगळ्यांच्या पाया पडते. आमच्या पाया काय पडते सभागिणी? महाराज रावणांचे पाय धर, त्याने तुझा उद्धार होऊन. बाजूला व्हा. तुम्ही सगळ्या या बिचारीला का सतावत आहात? आम्ही लंकेश्वराच्या दासी आहोत, त्यांच्या आज्ञेचं पालन करत आहोत. आम्हाला भीती कसली? त्या महान काळाचं, जो या समय आपले भयानक मुख उघडून लंका आणि वंशातील समस्त राक्षसांना आपले भोजन बनवण्यासाठी आगेकूच करीत आहे. काल रात्री स्वप्नात मी प्रत्यक्ष पाहिलं की लंकेच्या विनाशाची वेळ आता निकट आली आहे, आणि हेही पाहिलं की सुवर्ण नगरीचा विध्वंस कसा होईल. तोच वाचेल जो सीतेला शरण येईल. श्रीरामाचे बाण केवळ त्यांनाच जिवंत ठेवतील ज्यांना सीता आपल्या चरणांच्या पाशी घेईल. माझं स्वप्न पहाटेचं स्वप्न आहे, नक्की सत्य होईल. असं काय स्वप्न पाहिलं स्त्री जटा? आज मी स्वप्नात पाहिलंय श्री रामचंद्र आकाशात चालणाऱ्या हस्तिदंती पालखीतून, ज्याला 1000 घोडे जुंपले आहेत, श्वेत वस्त्र धारण करून लक्ष्मणासहित आले आहेत. मग मी पाहिलं की श्रीराम, लक्ष्मण आणि सीतासहित सूर्यासमान दैदिप्यमान पुष्पक विमानात चढून उत्तर दिशेला निघून गेले आहेत. रावण मुंडन करून तेलात भिजलेले
लाल कपडे घालून तेल पीत पीत गाढवावर स्वार होऊन दक्षिण दिशेकडे जात आहेत. मग मी पाहिलं, आपलं शिर झुकून गाढवावरून खाली पडले. याच वेळी लाल कपडे नेसलेली एक काळी स्त्री केसांमध्ये गुंतवून त्यांची मान अडकवून दक्षिण दिशेकडे खेचत नेत आहे. हीच दशा महाबली कुंभकर्ण आणि रावणाच्या सर्व पुत्रांची पाहिली. केवळ विभीषणालाच पांढऱ्या छत्रात पाहिलं. या रमणीय लंकेचे आतले आणि बाहेरचे दरवाजे तुटले आहेत. हत्ती, रथ, घोडे इत्यादी समुद्रात बुडून गेले आहेत. राखेने भरलेल्या लंकेत रमणीय राक्षसिणी वेड्यासारख्या आक्रोश करत आहेत. हे सीते, जर हे स्वप्न खरं असेल तर आम्हाला क्षमा करा राणी. आमचा दोष नाही. आम्ही तर आमच्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करीत आहोत. आमच्यावर रागू नकोस राणी. नाही, मला तुमचा राग नाही येत. तुम्ही सगळे आज जा. हिला सतावणं सोडून द्या. ठीक आहे. यांच्यावर रागू नकोस मुली. मला कोणाचाही राग येत नाही. राग फक्त स्वतःचा येतो की अशा अवस्थेला पोहोचूनही माझे प्राण का नाही जात. नक्कीच माझ्यात काही दोष असेल की पतीपासून दूर असून सुद्धा मी जिवंत आहे. हे मृत्यूच्या देवते, आम्ही सर्व तुझी मुलं आहोत. आम्हा सर्वांना एक ना एक दिवस तू आपल्या कुशीत घेतेस. हे माते, माझ्यावर उपकार कर. मला आजच आपल्या कुशीमध्ये घे. माझं जगणं असह्य झालंय. मला या त्रासापासून मुक्ती दे. विपत्तीच्या वेळी मृत्यूला बोलू नये. हे भेकड लोकांचे काम आहे. मृत्यू तर माता असते. तिच्या कुशीत नक्कीच शांती मिळेल. मृत्यूने शांती नाही मिळत मुली. मनाची तडफड तर सोबतच जाईल. मग शांती कुठली? जर खरी शांती हवी असेल तर भगवान शंकराला शरण जा. त्यांची प्रार्थना कर. ते दुःख नाही संपवणार, दुःखाचं कारणच संपवून टाकतील. ज्यातून दुःखच नाही होणार. भोळ्या शंकराची प्रार्थना कर. स्वतः तुझे राम इथे येतील. कसे येतील ते माते? कोण त्यांना सांगेल की मी कुठे आहे? मला खात्री आहे की जर त्यांना कळलं असतं की मी इथे आहे तर आतापर्यंत तर लंकेचा सर्वनाश झाला असता. त्यांच्या पराक्रमासमोर तिन्ही लोकातील कोणी टिकत नाही. परंतु त्यांना कोण सांगणार? मला कोणी असा दृष्टीच नाही पडत जो माझ्या रघुवीरांपर्यंत एवढा संदेश पोचवेल की त्यांची वैदेही त्यांच्या श्रीचरणांपासून दूर राक्षसांच्या बेटावर आक्रोश करतीये. जिला निराशेच्या वादळामध्येही आशेची एक ज्योत दिसतीये जी कधीही विझू शकते. याला विझू देऊ नकोस मुली. विपत्तीच्या वेळीच ईश्वरावरील विश्वासाची परीक्षा असते. भोलेनाथाचा काही भरोसा नाही. कोणत्याही क्षणी अचानक जीवनधारा निराशेतून आशेकडे वळू शकते. कोण जाणे त्यांना कळलंही असेल आणि श्रीरामांचा संदेश घेऊन कोणी येतही असेल तुझ्याकडे. माते, अशा सुखद स्वप्नांमुळे अश्रू तर नाही थांबत ना. अश्रू येऊ देत, पण हाही विश्वास ठेव की स्वप्न खरं ठरायला वेळ लागत नाही. आता थोडा आराम कर. आज घाबरून राक्षसिणी दूर निघून गेल्या आहेत. थोडी शांतपणे झोप घे. मी पहाटे अवश्य येईन.
राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी। राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी। सांगता ऐकता, सांगता ऐकता नेत्रात पाणी। राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। दशरथ प्रेमाचा पुत्र, कौसल्येचा प्रिय पुत्र। दशरथ प्रेमाचा पुत्र, कौसल्येचा प्रिय पुत्र। ते सूर्यवंशाची ताकद, ते रघुकुलातील दीपक। राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुर ही वाणी। राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी। शिवधनु प्रभुने तोडिले, सीतेस प्रभुने जिंकिले। शिवधनु प्रभुने तोडिले, सीतेस प्रभुने जिंकिले। घर त्यागुनी वनवासी, पितृआज्ञा पाळिली। लक्ष्मण सीता संगे, लक्ष्मण सीता संगे सोडली राजधानी। राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। खलवेश साधूचा करुणी, भिक्षेचा आग्रह करुणी। खलवेश साधूचा करुणी, भिक्षेचा आग्रह करुणी। त्या पतिव्रता सीतेला बळजबरीने त्याने पळविले। अति दुःखी होई हो, अति दुःखी होई रघुवराची राणी। राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी। श्रीरामाचा मी दूत, श्रीरामाचा मी भक्त। श्रीरामाचा मी दूत, श्रीरामाचा मी भक्त। सीतामाई करता राम संदेशा देतो। आणि हाती माझ्या, आणि हाती माझ्या मुद्रिका निशाणी। ही तर माझ्या स्वामींची खूण आहे। इथे खरंच कुणी आहे का?
बंधू, जे माझ्या प्रभूंची कथा मला ऐकवित होते माझ्या समोर प्रकट का नाही होत? आपण दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या योनीतील प्राणी आहात. आपण कोणी देवता आहात की मानव? जे कोणी माझ्या स्वामींचा संदेश घेऊन आला आहात, कृपा करून मला दर्शन द्या. माते, मी श्रीरामांचा संदेश घेऊन आलो आहे. माते, माझा प्रणाम स्वीकार करावा. मी पवनपुत्र हनुमान, श्री रामप्रभूंचा एक सेवक आहे. मला वाटलं होतं की माझ्या स्वामींचा कोणी दूत आलाय, परंतु तुम्ही मायावी लोक खोटी नाटी रूप घेऊन मला फसवत आहात. माझ्यावर दया करा, मला एकटीला सोडा. मला आणखी त्रास नका देऊ. माते, शंका घेऊ नका. मी खरंच श्रीरामांचा दूत आहे. माझं हे खरखुरं रूप आहे. मी वानर आहे. आपला पुत्र समजून माझ्यावर विश्वास ठेवा माते. ही मुद्रिका जी प्रभूंनी खूण म्हणून पाठवली आहे, ही पहा. ही मुद्रिका मायावी नाहीये. ही तीच आहे जी गंगा किनारी नावाड्याला देण्यासाठी आपण श्रीरामप्रभूंना आपल्या हाताने दिली होती. आपला विश्वास बसण्यासाठी मी अजून एक गुप्त गोष्ट सांगतो, जी मी स्वतः श्रीरामांच्या मुखातून ऐकली आहे. आपण रावणाच्या विमानातून जाताना आपले काही अलंकार साडीच्या पदरात बांधून एका पर्वतावर फेकले होते ना? तेच अलंकार ऋषीमुख पर्वतावर बसलेल्या वानर नरेश सुग्रीव आणि त्यांच्या मंत्र्यांसमोर पडले. जेव्हा महाराज सुग्रीव आणि श्रीरामांची मैत्री झाली, तेव्हा सुग्रीवने तेच अलंकार प्रभूंना दाखवले. तेव्हा त्या अलंकारांना पाहून त्यांचे डोळे भरून आले आणि साडीच्या पदराला पाहून तर ते पिळवटून गेले आणि त्याला धरून म्हणाले, जेव्हा मी झोपी जायचो तेव्हा सीता ह्याच पदराने मला वारा घालायची. जेव्हा प्रातः संध्या वंदन करून उठायचो तेव्हा हाच पदर माझ्या चरणांखाली ठेवून माझी चरणधूळ घ्यायची. त्यांना हे सर्व लक्षात आहे? होय माते, सगळं लक्षात आहे. ते दिवस रात्र आपल्याच आठवणीत मग्न असतात. मग त्यांनी आजपर्यंत माझा शोध का नाही घेतला? का विसरून गेले आपल्या दासीला? हा विचार नाही केला की माझा एक एक दिवस कशा प्रकारे व्यतीत होत असेल. ना ते आले ना मला मृत्यू आला. माझ्या कोणत्या चुकीची मला शिक्षा मिळतीये? त्या दिवशी लक्ष्मणाचं न ऐकून मी जे अपशब्द बोलले होते, काय त्या कारणाने त्यांनी माझा त्याग केलाय? त्यांना सांगा, मी लक्ष्मणाची पण क्षमा मागते. मी त्यांची सुद्धा क्षमा मागते. ते तर सर्वांवर दया करतात ना, तर मग माझी चूक का नाही क्षमा करत? माझी चूक का नाही क्षमा करत? मला या नरकातून का नेत नाहीत ते? माते, माते, जर त्यांना माहित असतं की आपण इथं आहात, तर आजपर्यंत त्यांनी या नरकाचा विध्वंस केला असता आणि आपल्याला मुक्त करून घेऊन गेले असते. परंतु त्यांना तर आपल्या शोधात वनावनात भटकत वानर देश किष्किंधापर्यंत पोहोचले. जेव्हा त्यांची मैत्री महाराज सुग्रीवाबरोबर झाली, तेव्हा त्यांच्या मदतीनं आपला शोध सुरू झाला. यावेळी हजारो वानर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना आपला शोध घेत आहेत. हे तर माझं सौभाग्य आहे की सर्वप्रथम आपलं दर्शन मला झालं आहे. माते, रघुवीरांना जेव्हा समजेल
की आपण सुखरूप लंकापुरीतच आहात, तर निश्चिंत राहा. त्यांना इथं यायला थोडाही वेळ लागणार नाही. आता कोणताही अडथळा त्यांचा रस्ता नाही अडवू शकणार. मला तर अजूनही विश्वास नाही वाटत की माझ्या स्वामींचा संदेश घेऊन कोणीतरी खरोखरच माझ्याकडे आलाय. मला भीती वाटतेय की माझे डोळे उघडतील आणि मला समजेल की मी एक स्वप्न बघत होते. हे कपिश्रेष्ठ, काय तुम्ही खरंच सांगत आहात? काय माझे स्वामी पण माझी तितकीच आठवण काढतात जितकी मी त्यांची काढते? मला क्षमा करा माते. प्रभू रामांचं प्रेम आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, पण ते कोणी पाहू शकत नाही. आपण एखाद्या राक्षसिणीला आपल्या मनातली गोष्ट सांगू शकता, पण प्रभूंची विवशता बघा. ते तर आपल्या मनातली गोष्ट कोणाला सांगू पण शकत नाहीत. सर्व दुःखाला आपल्या हृदयात दाबून टाकून कोरड्या डोळ्यांनी फक्त चहूकडे बघत राहतात. कोणाला काही सांगत नाहीत, रात्रीचे झोपत नाहीत. त्यांची व्यथा कोण समजू शकणार? येताना मला फक्त एवढंच म्हणाले की हनुमान, सीतेला सांग, तू गेल्यानंतर माझा देह प्राणहीन झाला आहे. बस. मग असं वाटलं की त्यांनी मुखभाषेत आपल्याला खूप काही सांगितलं, जे कदाचित फक्त आपणच ऐकू शकता. हो, मी ऐकू शकते. मी ऐकतेय हनुमान. त्यांनी मूक भाषेत जे काही मला सांगितलं ते सर्व ऐकतेय. त्यांना सांगा की सीता आपलीच आहे आणि आपल्याच विश्वासावर अजूनपर्यंत जिवंत आहे. पण आता जीणं असहाय्य झालंय. आता यायला उशीर केला तर मी जिवंत नाही दिसणार. असं नाही होणार माते. तात, तुला नाही माहित मी किती दुःखात जगतेय. मी सर्व पाहिलंय माते. वृक्षावर बसल्या बसल्या रावणाचा संवाद, या राक्षसिणींचा व्यवहार सर्व बघितलंय. आणि मी हे पण पाहिलं आहे माते, एक पतिव्रता स्त्रीचं तेज, तिन्ही लोकांचा विजेता आणि घमेंडी रावणाला कसं निस्तेज करून टाकतं ते. आणि हे पण पाहिलं आहे की चंद्रहासासारखं जगत विजयी खड्ग गवताच्या पात्यापुढे कसं डोकं नमवतं माते. धर्माची शक्ती आणि अधर्माच्या दुर्बलतेचं मर्म आज आपल्या श्रीचरणांच्या प्रतापामुळे पाहिलंय माते. आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही वानर जात श्री रामप्रभूच्या सेवेमध्ये सफल होऊ आणि या राक्षसांचा सर्वनाश करू. परंतु वानर राक्षसांचा सामना कसे करू शकतील? तू पाहिलं असशील, राक्षस तर एकापेक्षा एक धिप्पाड आहेत आणि वानर तर सर्व तुझ्यासारखे असतील ना वत्सा? होय माते, सगळे माझ्यासारखे आहेत. पण आपल्या पतिव्रता धर्माची शक्ती जी एका पात्याला तलवारीशी टक्कर घेण्यास योग्य बनवते, ती शक्ती पण आमच्याबरोबर असेल ना? ठीक आहे पुत्रा, पण राक्षस तर मोठे मायावी आहेत. माते, आपल्या आशीर्वादानं आणि श्रीराम प्रभूंच्या कृपेनं आम्ही पण त्यांच्यापेक्षा कमी नाही आहोत. आपल्याला विश्वास बसावा म्हणून मी आपल्याला माझं एक मायावी रूप दाखवतो. जय श्रीराम. बघ माते, महाराज सुग्रीवांच्या सैन्यामध्ये माझ्यापेक्षा सुद्धा बलवान योद्धे आहेत. आपण विश्वास ठेवा, आम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही. माझा तुझ्यावर विश्वास बसलाय वत्सा. तू आता आपल्या खऱ्या रूपात ये. जय श्रीराम.
हेच माझं खरं रूप आहे. ते लहान रूप तर मी वाटिकेत प्रवेश करण्यासाठी घेतलं होतं. आपण शंका नका घेऊ माते. आपण जर आज्ञा दिलीत तर मी आत्ताच आपल्याला माझ्या पाठीवर बसून लंकेतून घेऊन जाईन. आपण माझ्याबरोबर चला. मी सरळ आपल्याला प्रभू श्रीरामांकडे आत्ता घेऊन जाईन. इथला कोणताही राक्षस माझ्या वेगाची टक्कर नाही देऊ शकणार. आपण निर्विघ्न इथून निघून जाऊ. आपण माझ्यावर विश्वास ठेवा माते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे, पण मी तुझ्याबरोबर नाही जाऊ शकत. का? आपण घाबरता की जर लंकेच्या राक्षसांनी आपल्यावर हल्ला केला तर मी आपण असताना कसा लढू शकेन? नाही, माझा असा काही अविश्वास नाही. पण हे माझ्या पतिव्रता धर्माच्या विरुद्ध आहे की आपल्या इच्छेने परपुरुषाला स्पर्श करू. रावणाने जेव्हा मला उचलून आणलं तेव्हा ती माझी विवशता होती पुत्रा. पण स्वेच्छेने असं करणं मर्यादेच्या विरुद्ध आहे. दुसरं मला असं वाटतं की रावणाला मारून मला मुक्ती देण्याचं यश श्री रघुवीरांना मिळावं, ज्यामुळे त्यांचा गौरव तिन्ही लोकात वाढेल. तू त्यांच्याकडे फक्त इतकीच प्रार्थना कर की आता येण्यात विलंब करू नका. बस, माझी इतकीच विनंती आहे. आता तू जा, कोणी पहारे करी येईल. येऊ देत. मी त्यांना नाही घाबरत. नाही, त्यांच्याशी लढताना जर तुला काही झालं तर समुद्र ओलांडणं कठीण होईल. आता तू आपल्या स्वामींकडे जा. माते, मी त्यांचा गुप्त दूत आहे. माझं हे पण कर्तव्य आहे की जाण्यापूर्वी शत्रूच्या बलाबलाचा थांग लावू, अनुमान काढू की त्याची शक्ती किती आहे, त्याची दुर्बलता कशात आहे, त्यांची व्यूहरचना कशी आहे, त्याचं अस्त्रशस्त्र कुठे आहे. हे ज्ञान युद्धाच्या वेळी खूप उपयोगी पडेल. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आणखी एक लीला करू इच्छितो, ज्यामुळे शत्रूच्या हृदयात भीती उत्पन्न होईल आणि तो विचार करू लागेल, जर श्रीरामाच्या दूतामध्ये एवढी ताकद आहे तर श्रीराम प्रभूमध्ये किती ताकद असेल. यामुळे शत्रूचं साहस तुटू लागतं आणि भीती त्याला युद्धामध्ये निर्बळ करून टाकते. माझी चिंता करू नका माते. मला आज्ञा द्या की जाण्यापूर्वी मी काही लीला करून दाखवीन. ठीक आहे वत्सा, श्री रघुवीरांचं नामस्मरण करून आपलं कर्तव्य पूर्ण कर. माते, मला भूक पण लागली आहे. या वाटिकेत सुंदर सुंदर फळं आहेत. इथूनच आरंभ करतो. पहिल्यांदा फळं खाईन, मग वाटिकेचा विध्वंस करीन. आरडाओरडा ऐकून चिंता करू नका. जाण्यापूर्वी एकदा आपल्या चरणांची धूळ घ्यायला येईन. ठीक आहे.
हे कसलं दुस्साहस आहे? कोण आहेस तू? तू कोण आहेस? आम्ही इथले रखवालदार आहोत. तुला माहित नाही? ही लंकेचे महाराज रावणाची खास बाग आहे. तुला नाही माहित? मी अयोध्येचे महाराज श्री रामचंद्रांचा खास सेवक आहे. कोणती अयोध्या? कुठले राम? आधी हे सांग, काय तुझं नाव? अरे हे तर मोठं धीट वानर दिसतंय. पकड याला, पकड पकड. हे काही साधं सुद्धा वानर दिसत नाही. जाऊ आपण जांबू मायाला जाऊन सांगूया. सीता मातेचा पत्ता तर मिळाला. आता या राक्षसांच्या बुद्धी सामर्थ्याची माहिती मिळेल. माझं येणं सफल झालं. माता तर माझ्या बरोबर येणार नाही, पण श्री राम प्रभूंना जाऊन लंकेचं सारं गुपित सांगून टाकीन. तो बघा तिथे तिथे बसलाय. बघा बघा किती किती विकट आहे तो. किती विराट आहे. बघितलं ना? पकडा, बांधा त्याला. राम भक्त बजरंग बली सामर्थवान असा शक्ती बुद्धीचा स्त्रोत दाखवी शत्रूस शक्ती सामर्थ्य. या वानराला जीवानिशी मारून टाका. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते. पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले. पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले. ऐसी करणी केली, ऐसी करणी केली उडे राक्षसांची दाणादाण. श्री बजरंग बली, श्री बजरंग बली, श्री बजरंग बली. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते.
पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले, पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले. वृक्ष उपटले त्याने, वृक्ष उपटले त्याने, सुंदर बाग उधळली त्याने, मोठे वीर धुळीत मिळाले श्री बजरंग बली, मोठे वीर धुळीत मिळाले श्री बजरंग अरे सांगितलं होतं ना आपल्याला हे साधं वानर नाहीये म्हणून. अरे आता तर फक्त मी आलोय, आता माझे स्वामी श्रीराम येतील. जा जाऊन सावध करा आपल्या राजा रावणाला. जा. राम, श्रीराम येणार? कोणी भरवलं, कोणी सांगितलं त्या जंगल्याचं नाव तुला? त्याच वानराने महाराज. आपण काय बोलता आहात महानायक जम्बूमाळी? राजकुमार अक्षकुमार, अशोक वाटिकेमध्ये एक असं विराट विचित्र वानर घुसलंय की त्याने सारी वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. तो झाडं अशी उपटून टाकतो की जसं काही कोमल फुलांच्या फांद्या. वाटिका उद्ध्वस्त केली? मग आपले पहारेकरी तिथं काय करत होते? आणि मग एवढ्याशा गोष्टीसाठी आपण महाराजांचा वेळ वाया घालवत आहात. आपण स्वतः जाऊन त्यांना शिक्षा का करत नाही? तेच करायला तर गेले होते, पण त्या वानरानं उलट यांनाच वाटिकेतून पळवून लावलं. महाराज, मी तिथे असतो तर माझा मृत्यू निश्चित होता. मी आपल्याला परत परत विनंती करतोय, तो काही साधारण वानर नाही. आणि असं वाटतंय की तो कोणत्या तरी गुप्त कार्यासाठी इथे आला आहे. त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे. जो त्याच्यासमोर जाईल तो त्याला जिवंत सोडणार नाही. त्याला काहीतरी युक्तीने पकडलं पाहिजे महाराज. आपण भेकडासारखं बोलत आहात. एक वानर लंकेत घुसलंय आणि लंकेत आपल्यासारखे महाभाग भीतीनं कापत राजभवनात पळत आलात. धिक्कार, धिक्कार असो अशा जीवनावर. पिताश्री, आपण मला आज्ञा द्या. मी आता त्या वानराला शेपटीला पकडून आपल्या समोर हजर करतो. जा वत्सा, पण त्या वानराला साधारण वानर समजून असावधानता बाळगू नकोस. वानर जातीमध्ये पण मोठे मोठे बलवान योद्धे झाले आहेत आणि रणनीती पण हेच सांगते. शत्रू छोटा असो अथवा मोठा असो, पण जेव्हा रणभूमीवर जाल तेव्हा आपल्या पूर्ण ताकदीनिशी आक्रमण करा, ज्यामुळे पहिल्या हल्ल्यात शत्रू गारद होईल. लक्षात ठेव, शत्रूवर दया कधी करू नकोस. जा. जशी आज्ञा. चला. लंकेचे लोक कसंही असो, पण फळं फुलं खूप स्वादिष्ट असतात. आनंद वाटला, आनंद. खाल्लं पण इतकं की प्रभू श्रीरामांकडे जाईपर्यंत भूक नाही लागणार. किती दिवसांची भूक शांत झाली. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. 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 विचार केला होता हनुमान, थोडा आराम कर. खाल्लेलं प्यायलेलं पचवून आराम कर. पण प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये आराम कुठला? वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय वीर असो. रक्षक महाराजांचा विजय वीर असो. रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. तर हे आहे ते निराळ वानर. जय श्रीराम. तू आमची बाग उद्ध्वस्त केलीस, आमच्या सैनिकांना मारून टाकलंस. मी मारणारा कोण? बाग उद्ध्वस्त करणारा कोण? जी फुलं फुलतात, फळं बनतात, फांदीवरून गळून पडतात. ओ, वानराची जात आणि इतकी मोठी गोष्ट. ए तुच्छ वानरा, तुझी जीवनाच्या फांदीवरून तुटून मृत्युमुखी पडायची वेळ आली आहे. सुस्वागतम. आपणही आपल्या मनाची अभिलाषा पूर्ण करा श्रीमान. सैनिको, पकडून बांधा त्याला.
नाही, अक्षकुमार सारख्या महाबलवान योद्ध्याला मारणारा तो साधारण प्राणी नाही असू शकत. नाही, हे वानर नाही, हे ब्रह्मा विष्णू इंद्र या सर्वांनी मिळून आमच्या विनाशासाठी हे षडयंत्र रचलं आहे. आम्ही अलौकिक अपार शक्तीचे वानर पाहिले आहेत, त्यांच्याशी टक्कर केली आहे. वाली, सुग्रीव, महाबलवान जांबुवंत, नल, नील, पण असा अद्भुत पराक्रम नाही ऐकला. नक्कीच वानराच्या रूपात हा कोणी अपूर्व शक्तिशाली जीव प्रकट झाला आहे. इंद्रजीत असेल असेल महाराज, परंतु आपल्या इंद्रजीतने स्वतः सर्व शक्तिशाली देवतांची टक्कर घेतली आहे. साम दाम भेद दंड जेव्हा ज्या प्रकारची पाहिजे तेव्हा त्या शक्तीने आपल्या कव्यात घेतला आहे. आज हनुमान नावाचे एक वानर तीनही लोकातील अपार शक्ती आणि सामर्थ्याची साक्षात मूर्ती बनून आला आहे. पण तरीही या मेघनाथ इंद्रजीतचा विजय संभव आहे. बंधू अक्षय कुमारच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी माझे बाहूस पुरण पावत आहेत. आपण फक्त आज्ञा द्या पिताश्री. आम्ही जाणतो इंद्रजीत, तीनही लोकात तुमच्याशी टक्कर घेण्याची हिंमत कोणातही नाही आहे. तुम्ही ब्रह्माची आराधना करून ब्रह्मास्त्र आणि अनेक अस्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं आहे. इंद्र आणि देव सुद्धा तुझ्या समोर उभे नाही राहू शकत. देश काळाचं ज्ञान जाणण्यात तू श्रेष्ठ आहेस. तुझं तपोबल, अस्त्रबल आणि पराक्रम आमच्या प्रमाणेच आहे. कोणतंही कार्य तुझ्यासाठी असंभव नाही. त्या विचित्र वानराचा प्रभाव आणि पराक्रम समजून घे आणि त्यानुसार आपल्या शक्तीचा प्रयोग कर आणि अशी युक्ती कर की ते वानर काबूत येईल. असंच होईल महाराज. आणि ऐक वत्सा, अशा मायावी बरोबर युद्धाला सैन्याची आवश्यकता नाही. आपल्या शक्तीने मिळवलेली दिव्य अस्त्र घेऊन जा आणि जमलं तर त्या अद्भुत माकडाला जिवंतच पकडून आण. त्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे आम्हाला सुद्धा. आपण बिलकुल चिंता करू नका पिताश्री. विजयी भव. कोण होता तो वानर जो तुझ्याशी बोलायला आला होता? त्या वानराने महाराजांचा पुत्र महाबलवान अक्षय कुमारचा वध करून टाकला. आता महाराज त्याला जिवंत नाही सोडणार. आम्हाला पण शिक्षा होईल. आम्ही असताना तो अशोक वाटिकेत आत कसा शिरला? आम्हाला त्रिजटेने घाबरवून पाठवून दिलं होतं. मी थोड्या वेळाने अचानक आले तर पाहिलं एक वानर सीतेला भेटून जात होता. तोच असेल तो. अगं कोण होता तो? बोलत का नाहीस? जय
श्रीराम. जय लक्ष्मण. जय सुग्रीव. जय लंकेश. काय तूच या अशोक वाटिकेत इतका उत्पात माजवला आहेस? उत्पात तर तुझ्या सैनिकांनी माजवला होता. मी तर केवळ माझी भूक शमवण्यासाठी वाटिकेमध्ये फळे खायला आलो होतो. भुकेला होतास? मग भिक्षुकाप्रमाणे आमच्या दरवाजावर यायचंस. तुला भिक्षा मिळाली असती. चोराप्रमाणे राजाच्या उत्तरात येण्याचा अपराध नसता केलास तू. माहित नाही आमच्या राज्यात चोरीचा दंड मोठा भीषण आहे म्हणून? मला तर वाटलं होतं ज्या नगरीचा राजा स्वतः चोर आहे त्या नगरीमध्ये चोरी केल्यावर दंड नाही, पारितोषिक मिळेल. जर या राज्यामध्ये चोरीबद्दल शिक्षा केली जाते तर पहिली शिक्षा तुझ्या वडिलांना व्हायला हवी. त्यांनी चोरी करून एका अबला स्त्रीला पळवून आणलं आहे. महाराज, रावणांविरुद्ध आरोप. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याचा अवधी आता संपला आहे. मृत्यू तर तुझा निश्चित आहे, पण बरं झालं असतं की पहिल्यांदा आपला भाऊ अक्षकुमारचं क्रियाकर्म केलं असतंस. नाहीतर पित्याला दोन्ही पुत्रांना एकदमच अग्नी द्यावा लागेल. अग्नी तर तुला नाही मिळणार. मरकट, ज्या उद्यानाला तू नष्ट केलंस ना त्याच उद्यानात वन्य प्राणी तुझं मांस लचके तोडून तोडून खातील. महावीराने दिला ब्रह्मदेवास मान. ब्रह्मास्त्रात अडकले स्वतः वीर हनुमान. या मरकटाला महाराजांच्या दरबारात घेऊन जा. पकडा त्याला. लंकेश्वर महाराजांचा विजय असो. महाराज,
आपल्या आज्ञेनुसार आपल्या अपराध्याला बांधून घेऊन आलोय. वीर मेघनाथ, आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. तुमचा पराक्रम गौरवण्या योग्य आहे. हा सगळा आपल्याच शक्तीचा प्रताप आहे महाराज. वत्सा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. आसनस्थ हो. नवग्रह देवी देवता आणि सर्व दिक्पाल, सर्व अदृश्य भयभीत सर्व, पाहती वाट हनुमान, पाहती वाट हनुमान. मनोमनी त्यानासा हनुमानाचा प्रणाम. मुक्तीची आशा मनी म्हणती जय हनुमान, म्हणती जय हनुमान. या वानराला घाबरत होतात. याच्यात अशी काय विशेषता आहे? याने न केवळ आमच्या सैनिकाचा संहार केला आहे, तर वरुण राजकुमार, अक्षकुमार सारख्या महान योद्ध्यांचा वधही केला आहे. महाराज, हा दिसण्यात जितका साधा आहे, वास्तवात तितका साधा सुद्धा नाही. हा परम मायावी आहे. अनेक प्रकारच्या कपट विद्या जाणतो, म्हणून हा कोणाच्या तावडीत नाही सापडला. याच्या बरोबर युद्ध करते वेळी एकदा तर मीही विचलित झालो. मग ब्रह्मास्त्राच्या वापराने मी त्याला कैद करू शकलो. याच्यासाठी तुला ब्रह्मास्त्र चालवावं लागलं? होय पिताश्री. तर मग अवश्य हा आमच्या समोर आणण्या योग्य आहे. बोल वानरा, कशाच्या जोरावर तू आमच्या सुंदर उपवनास उजाड केलंस? आमचे राक्षस जे तिथले रक्षक होते, तू त्यांना कुठल्या अपराधासाठी मारलास? प्रभू, आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवणं आणि त्याचं रक्षण करणं प्राण्याचा पहिला धर्म आहे. ह्याच धर्मानुसार जेव्हा शरीर अत्यंत भुकेले असेल आणि खाण्याचा पदार्थ समोर असेल, तर ते खाण्यामध्ये धर्म आणि न्यायाच्या दृष्टीने काहीही दोष नाही. मी 100 योजने समुद्र ओलांडून आलो होतो. या परिश्रमाने मी खूप थकून गेलो होतो आणि भूकही लागली होती. म्हणूनच अशोक वाटिकेतील फळं आपला अधिकार समजून खाल्ली. महाराज, रात्रीच्या वेळी जेव्हा वृक्ष झोपलेले असतात, तेव्हा त्यांची फळे व पानं तोडणं वर्ज्य आहे. ह्यासाठी मी प्रथम त्यांना हलवून हलवून जागा करत होतो. त्यांना हलवता हलवता काही वृक्षांची मुळे बाहेर निघाली. बस, मग आपल्या सैनिकांनी माझ्या शरीरावर प्रहार केले. आपल्या शरीर रक्षणाच्या धर्मासाठी मला त्यांच्याशी लढावं लागलं. महाराज,
यांनी माझ्यावर प्रहार नाही केला, मी त्यांना काही नाही केलं. बस मी केवळ त्यांनाच मारलं ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी आपले पुत्र राजकुमार अक्ष याला परलोकी पाठवावं लागलं. महाराज, जे युद्धाच्या इच्छेने आले त्यांना मारणं अधर्म नाहीये. आमचे प्रिय पुत्र राजकुमार अक्षकुमारांचा वध करते वेळी तुला आमच्या शक्तीचं काहीच भय नव्हतं. वानरा, तू आमचं नाव आणि आमची कीर्ती अजून नाही ऐकलीस? ऐकली आहे महाराज. आपली कीर्ती आणि आपल्या कारनाम्यांची यशोगाथा ऐकली आहे. कसे सहस्रबाहू बरोबर आपण वीरतापूर्वक युद्ध केले होते, आणि मग कसे वानरराज वालींनी आपल्याला आपल्या काखोटीला मारून 6 महिन्यांपर्यंत फिरत राहिले. आपल्या वीरतेच्या चर्चा तर तिन्ही लोकांमध्ये ऐकायला मिळतात. महाराज, जो कपटाने भिकाऱ्याचा वेश घेऊन कोण्या एकट्या अबला स्त्रीला चोराप्रमाणे पळवून आणतो, असा परमवीर आपल्याशिवाय दुसरा कोण असू शकतो? वानरा, माझ्या दरबारात अशा उर्मटपणे भाषा करण्याचा साहस कुणी नाही करू शकत. सेनापती जी महाराज, याची जीभ आत्ता छाटून टाका. थांबवा सेनापती. अमात्य प्रहास, आपण आमच्या आज्ञापूर्तीत बाधा आणत आहात. महाराज, असं साहस मी नाही करू शकत, परंतु आपल्या आज्ञापूर्तीच्या आधी मी आपल्या सेवेत एक विनम्र निवेदन करण्याची विनंती करतो. बोल. हे लंकेश्वर, हा कोणी सामान्य मानव वाटत नाही, आणि याचं इथं येणंही काही सामान्य गोष्ट वाटत नाही. हे वानर रूप याचा खोटा वेश वाटतोय, कारण जितकं तेज याच्यात आहे तितकं वानरांमध्ये नसतं. असू शकतं की हा इंद्राच्या म्हणण्यावरून इथं आला असेल, किंवा कुबेर अथवा यमाचा दूत असेल, किंवा विष्णूनच याला इथं पाठवलं असेल. सगळ्यात आधी हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. महाराज, मंत्रीवर प्रहस्त्रांचं म्हणणं ठीक आहे. हे जाणणं परम आवश्यक आहे की कोणी याला पाठवलंय आणि त्याच्या मागे कोणा शत्रू किंवा स्वतः देवतांचं काय षडयंत्र आहे. ही सगळी माहिती जी याच्याकडून मिळू शकते, याची जीभ छाटून त्याची संधी जाईल. सेनापती, सगळ्यात आधी ह्याच्याकडून सगळी माहिती घ्या, आणि जर हा सरळ रीतीनं सांगत नसेल तर याला अशा यातना द्या ज्यानं हा सर्व काही सांगण्यास तयार होईल. आम्ही आपल्या विवेकाची प्रशंसा करतो. सेनापती, अमात्य प्रहसच्या आज्ञेचे पालन करा. इतक्या मोठ्या कार्यक्रमाची आवश्यकता नाहीये महाराज. एवढीशी गोष्ट तर मी स्वतः सांगतो. मी वायुदेवतेचा औरस पुत्र हनुमान आहे. मला ना भगवान विष्णूने पाठवले आहे आणि ना इंद्र आदी देवतांनी. मी तिन्ही लोकांचे स्वामी, अत्यंत तेजस्वी रघुकुल शिरोमणी भगवान श्रीरामांचा दूत आहे. त्यांची पत्नी सीता मातेला तुम्ही कपटाने पळवून आणले आहे. मी त्याच सीता मातेचा शोध घ्यायला आणि आपल्याला भेटायला 100 योजने समुद्र ओलांडून आलो आहे. मी सीता मातेचं दर्शन घेतलं आहे. आता आपणाला भेटायलाच मी ह्या प्रकारे बांधून घेणं स्वतः स्वीकारलंय. नाहीतर देवता आणि राक्षसही मला कुठल्याही अस्त्राने किंवा पाशात बांधू नाही शकत, कारण की मला ब्रह्मदेवाकडून असं वरदान मिळालंय. मी तर हे पाहण्याच्या इच्छेने इथे आलो होतो की महर्षी पुलत्स्य, ज्यांचं यश निर्मळ चंद्रासमान आहे, त्यांच्या वंशामध्ये त्यांच्या कीर्तीला कलंकित करणारा असा कोण मूर्ख आहे जो श्रीरामांशी वैर करण्याचं साहस करू शकतो.
ज्याला रघुनाथाच्या शक्तीचं न भान आहे न भय आहे. तू एका तुच्छ मानवाच्या शक्तीनं रावणाला घाबरवायला आलायस? रावण ज्याला ब्रह्मा आणि स्वतः भगवान शिवाकडून शक्ती प्राप्त झाली आहे. जर मी भगवान शंकर असतो तर यावेळी आपल्याला हाच उपदेश दिला असता की वत्सा, माझ्या शक्ती आणि माझ्या दयाबुद्धीचा दुरुपयोग नको करूस. तू धर्मपूर्वक तपस्येच्या द्वारे ज्या शक्ती माझ्याकडून मिळवल्या आहेस त्यांचा उपयोग विनम्रतेने धर्माच्या कार्यातच कर. तर त्यांच्यामुळे आपल्या अंगात पाप, अहंकार आणि अधर्म प्रबळ होऊ दिलास तर त्याचा एकच परिणाम होईल, विनाश, संपूर्ण विनाश. म्हणून विनाशाचा मार्ग सोडून श्रीरामांना शरण जा. यांनी एकाच बाणाने महाबली वालीला ठार केले आणि खलदूषणाचा सेनेसहित अंत केला. त्यांना ओळखा, ते साऱ्या जगताचे स्वामी आहेत. तिन्ही लोकांमध्ये त्यांच्याशी टक्कर घेणारा कुणीही नाही. समस्त देवता, ब्रह्मा, स्वतः मीही त्यांच्या समोर सदा नतमस्तक राहतो. वत्सा, अजूनही वेळ आहे. जानकी मातेला घेऊन त्या शरणागत वत्सलाला शरण जा. केवळ वानरा, ही भगवान शिवाची वाक्य आहेत का तुझ्या भ्रमित बुद्धीचे प्रलाप? आता वानरासारखे आदम प्राणीही रावणाला गुरुप्रमाणे उपदेश करतात. चांगले उपदेश कुठूनही मिळाले तर ग्रहण केले पाहिजे. राजा, आपले रूप आणि धैर्य अद्भुत आहे. आपलं साहस अनुपम आणि कांती निराळी आहे. आपल्यात एका महान राजाची सर्व लक्षण हजर आहेत. केवळ मनाची वृत्ती बदलूनच आपण ते स्थान प्राप्त करू शकता. तिथे देवता आपली पूजा करतील. लक्षात ठेवा, धर्माविरुद्ध कामाने सदा अनर्थच उत्पन्न होईल. पाप स्वतःच आपल्या कर्त्याला मुळापासून नष्ट करून टाकते. म्हणून आपल्यासारख्या बुद्धिमानास दुसऱ्याच्या स्त्रीला घरात कैद करण्यासारखे निंद कार्य शोभा नाही देत. हेच एक पाप आपल्या सर्व शक्ती आणि सोन्याच्या महालांसहित या लंकेचा नाश करून टाकेल. या हसत्या खेळत्या देशामध्ये एका चित्काराखेरीज काहीच उरणार नाही. मृतात्म्यांना पाणी देणार देखील कोणी नाही राहणार. खूप झाल्या या निरर्थक गोष्टी. तुझ्या मृतात्म्याला पाणी देणाऱ्याची चिंता कर. आमच्यासाठी विचार करण्याची तुला काही आवश्यकता नाही. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग, असुर इतकंच काय कुठल्याही योनीतील प्राणी आम्हाला नाही मारू शकत. त्या वरदानामध्ये मनुष्य आणि वानरापासून आपल्याला निर्भय केलेलं नव्हतं. भगवान श्रीराम ह्यावेळी नररूपात आहेत आणि सुग्रीव वानर आहे. राजन, मी पुन्हा हात जोडून सांगतो, श्रीरामांशी द्रोह करणाऱ्याला स्वतः शंकर, विष्णू, ब्रह्माही नाही वाचवू शकत. रामाशी विन्मुख होऊन लाखो करोडोंची संपत्तीही अशीच रयाहीन आहे. जसे एखाद्या स्त्रीचे शरीर सोन्याचे दागिने घालूनही वस्त्रांशिवाय मर्यादाहीनच राहत. महाराज रावण, मी आपल्याला अंतिम सूचना देतो की जिला आपण सीता समजत आहात ते विषमिश्रित भोजनासारखे असून आपल्या मृत्यूचा संदेश आहे. सीतेचं रूप धारण करून आपल्याकडे काळाचा फास येऊन ठेपला आहे. महाराज रावण, ही अंतिम सूचना आहे, नाहीतर मरायला तयार रहा. मी स्वतःच
तुला मृत्यूदंड द्यायची शक्ती राखून आहे, परंतु मला श्रीरामांची आज्ञा नाही. तसाही हा गौरव श्रीरामांनाच मिळायला हवा. मृत्यूदंड द्यायची शक्ती कुणात आहे? या दुष्टाला हे सांगा. याच वेळी याचा शिर कापून टाका. थांबा. राक्षसराज, क्षमा करा. जर आपण रागावणार नसाल तर सेवकाची एक विनंती आहे. सांग. महाराज, हा वानर दूत बनून आला आहे. या वानराचा वध करणं धर्माविरुद्ध आहे आणि लोकाचाराच्या दृष्टीनेही निंद्य आहे. आपण तर राजधर्माचे विशेष जाणकार आहात. आपल्यासारख्या वीरास हे कदापि उचित नाही. मी विभीषण काकांच्या प्रस्तावाशी सहमत नाही. ही तर याला दूतही नाही मानत, कारण याने दूतासारखं आचरणच नाही केलं. आल्या आल्या शत्रूप्रमाणे आमच्या सैनिकांचा वध केलाय. याने एका गुप्तचरासारखंच आचरण केलं आहे. हातात आलेला शत्रू किंवा त्याच्या गुप्तचरास सोडून देणं यात हुशारी नाहीये महाराज. नंतर मग पश्चाताप होतो. मी ह्याला मृत्यूदंड देण्यास अनुमोदन देतो. इंद्रजिताचं कथन सत्य आहे. पाप्याचा वध करण्यात काही पाप नाही. या वानरानं राजवाटिका उद्ध्वस्त करून राजकुमार अक्ष आणि महाबली जांबुमलीचा वध केला आहे. याचा वध न्यायोचित आहे. लंकेश्वर, सत्पुरुषांचं म्हणणं आहे की दूत कुठेही कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत वध करण्यायोग्य नसतात. यात संशय नाही की ह्याने सगळी कामं शत्रूसारखी केली आहेत. तरीही दूताचा वध करणं उचित नाही समजलं जात. या वानराला मारण्यात मला काहीच फायदा दिसत नाही. ज्यांनी ह्याला इथे पाठवलं आहे त्यांनाच प्राणदंड द्यायला हवा. नीती आणि धर्माचे जाणकार आमच्या मंत्र्यांचं काय मत आहे? महाराज, मला क्षमा करा, परंतु मी कुठल्याही दूतासाठी मृत्यूदंड कधी नाही ऐकला. जर दूत मर्यादेचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या प्रकारचे बरेचसे दंड उचित सांगितले आहेत. जसं अंगभंग करून टाकणं किंवा डोक्याचं मुंडन करणं किंवा त्याच्या शरीरावर काही चिन्ह उमटवणं. महाराज, दूत सदा आपल्या स्वामीच्या अधीन असतो, म्हणून तो आपल्या स्वामीच्या हिताचीच गोष्ट करतो. म्हणून तो शत्रूप्रमाणे जरी व्यवहार करेल तरी वधाच्या योग्य नसतो. माझ्या मते ह्याला दुसरा कुठला तरी दंड द्यायला हवा. आम्ही आपल्या सर्वांच्या मताचा स्वीकार करतो, परंतु ह्या दुष्ट वानरास कोणता ना कोणता दंड देणं आवश्यक आहे. वानरांना आपल्या शेपटीचं फार प्रेम असतं. तोच त्यांचा अलंकार असतो. म्हणून याची शेपटी जाळून टाकण्यात यावी. दळकी शेपटी घेऊन हा आपल्या स्वामीकडे जाईल आणि तिथे याचे मित्र आणि कुटुंबीय याला दीन आणि दुःखी अवस्थेत पाहून दुःखी होती. राक्षसगण, ह्याच्या शेपटीला आग लावून याला नगरातील रस्त्यावर आणि चौकातून फिरवा. त्यामुळे राक्षसांची मुलं जळणाऱ्या शेपटीच्या वानराला पाहून खूप खुश होतील. ही आमची आज्ञा आहे. ऐकलंय की महाराष्ट्र त्याला मृत्यूदंड देणार होते, परंतु मंत्र्यांच्या सांगण्यावरून दूताचा वध हा नीतीविरुद्ध आहे. त्यांनी आज्ञा दिली आहे की त्यांची शेपटी जाळून त्यांचा अपमान करा. अगं, पण वानरांचं आपल्या शेपटीवर खूप प्रेम असतं म्हणे. खूप दुःखी होईल ग तो. दुःखी काय होईल? आगीने शेपटी जळेल
तेव्हा मासळीप्रमाणे तडफडेल. कोणी मोठा मायावी वानर आहे. जस जसं त्याच्या शेपटीवर तेलाने भिजवलेलं फडकं बांधलं जातंय तस तशी त्याची शेपटी लांबच लांब होत चालली आहे. जितकी शेपटी लांब असेल तितकी आग जास्त फैलावेल, तितका अधिक तडफडेल. किती मूर्ख आहे. वानरच आहे ना, मूर्ख तर असणारच. हे अग्निदेवते, जर मी पतीची एकनिष्ठ सेवा केली असेल, जर माझ्या पतिभक्तीत काही खोट नसेल, जर माझ्यात तपश्चर्या किंवा पतिव्रता धर्माचं बळ असेल, तर माझ्या पुत्र हनुमानासाठी आपण शीतल व्हा देवा. जय श्रीराम. विध्वंस झाला. त्या वानराने साऱ्या लंकेला आग लावून टाकली आहे. घरं दुकानं सगळी धडाधड पेटत चालली आहेत. आपल्या घरापर्यंत ही आग पोहोचली आहे. काय आपल्या घरापर्यंत? हो, पळा. जे सामान वाचू शकता तेवढं वाचवा. सत्यानाश हो तुझ्या त्या वानराचा.
ऐकावं स्वामी, ज्यांचा एक दूत एकटाच आपल्या साऱ्या लंकेला जाळून राख करू शकतो, स्वतः त्याच्या शक्तीचा विचार करा. हा शकून चांगला नाही नाथ. मी आपल्याला पुन्हा सांगते की सीता साऱ्या लंकेचा सर्वनाश करण्यास आली आहे. तिला रामाकडे सन्मानाने परत पाठवा. अजूनही वेळ आहे नाथ. मंदोदरी, वीर पुरुषांच्या पत्नी त्यांना भित्रेपणाचा उपदेश नाही करत. सिंह एकदा जी शिकार करतो तो तिला कोणाच्या भीतीनं परत नाही करत. श्रीराम. माते, माते, तू ठीक तर आहेस ना वत्सा? जेव्हा मी ऐकलं की रावणाने तुझी शेपटी चालण्याची आज्ञा दिली आहे, मी खूप काळजीत होते. मी अग्निदेवतेची तुझ्या रक्षणासाठी प्रार्थना करत राहिले. मला माहित होतं माते की आपल्या पुण्य प्रतापामुळेच अग्निदेव मला आणि माझ्या शेपटीला नाही जाळू शकले. माते, मी रघुनाथांचा प्रभाव आणि आपल्या आशीर्वादाने लंकेच्या सैन्य बळाला खूप हानी पोचवली आहे. लंका दुर्गची मजबूत भिंत आणि नगराच्या मोठ्या फाटकासही जाळून टाकले आहे. ह्यानी त्यांची दुर्गरचना शक्तिहीन होऊन जाईल आणि श्रीरामांच्या सेनेसाठी नगरीवर कब्जा मिळवणं सोपं होऊन जाईल. काल मी लपून त्यांचे अस्त्रभंडारही पाहिले होते. त्याचाही आज विध्वंस करून आलो आहे. मी तर रावणाचाही अंत केला असता, परंतु प्रभूंची आज्ञा नव्हती. माते, आता तुम्ही चिंता करू नका. माझ्याकडून इथला वृत्तांत ऐकून श्रीराम लंकेवर चढाई करतील. त्यांच्या बरोबर वानर आणि त्यांचे स्वामी महाराज सुग्रीव हे खूप शक्तिशाली राजा असतील. त्यांची सेना लंकेला चारी बाजूनी वेढा घालेल. आता आपण रावणाचा विनाश झालाच समजा. आता जाण्याआधी मला आपला आशीर्वाद द्या माते. पुत्रा, प्रभू तुला बळ, शील आणि गुणांचं भांडार बनवू देत. तू यशस्वी हो, अजरामर हो आणि सदैव श्रीरामांचा लाडका राहो. आशीर्वाद मिळे जानकीचा, पुत्र जणू रामन सीतेचा, पुत्र जणू रामन सीतेचा. अजर अमर गुणनिधी सुत होशी, अजर अमर गुणनिधी सुत होशी. परम भक्त रामाचा होशी, परम भक्त रामाचा होशी. पुन्हा पुन्हा भक्ती तव करता, भक्ती भाव दृढ मनीचा होता, भक्ती भाव दृढ मनीचा होता. आता कृतकृत्य
आहे मी माते, आता कृतकृत्य आहे मी माते, आशिष तव अमोघ मज मिळता, आशिष तव अमोघ मज मिळता. नाते, श्रीरामांचा लाडका होण्याचा आशीर्वाद देऊन आपण माझ्या जन्मजन्मांतराला सफल केलं. किती उदार आहात आपण. नाते, आता आपण मला आपली काही अशी निशाणी द्यावी ज्याने प्रभू श्रीरामांचा विश्वास बसेल की मी आपले दर्शन घेतले आहे. माझ्याकडे यावेळी केवळ चुडामणी आहे. हाच घेऊन जा. याला पाहताच त्यांना खूप खूप आठवणी येतील. हे घे. कदाचित केवळ चुडामणीने प्रभूंची शंका दूर नाही झाली तर, कारण की हा तर आपल्या दुसऱ्या अलंकारांप्रमाणेच कुठून तरी पडलेलाही मिळू शकतो. तू खूप बुद्धिमान आहेस हनुमान. त्यांना आणखी एका गोष्टीची आठवण कर जी केवळ त्यांना आणि मलाच माहितीये. त्यांना सांग की जेव्हा इंद्राचे पुत्र जयंतने कावळ्याचे रूप घेऊन माझ्या पायाला चोच मारली होती, तेव्हा त्यांनी नेम धरून एक बाण अशा प्रकारे अभिमंत्रित करून त्याच्या मागे सोडला होता की तो तिन्ही लोकात धावत राहिला, पण तो त्या बाणापासून वाचू शकला नाही. आणि मग त्याने त्यांच्या चरणांशी जाऊन जेव्हा क्षमा मागितली तेव्हा त्याला एका डोळ्याने आंधळा करून आपण सोडून दिलं होतं. त्यांना सांग, म्हणावं की ज्या सीतेसाठी तुम्ही कावळ्याची खोडी सहन नाही करू शकलात, आज तीच सीता राक्षसणींच्या मध्ये धरती आणि धुळीमध्ये पडली आहे स्वामी. आता तुमचं प्रेम का कमी झालं? आता येण्यास उशीर केलात तर माझं मृत शरीर पण नाही पाहू शकणार. हे लोक माझे तुकडे करून खाऊन टाकतील. नाते, आपल्याला श्रीरामांची शपथ, आपण आपलं धैर्य सोडू नका. आपल्याला काही झालं तर श्रीरामांचं इतकं मोठं अभियान व्यर्थ ठरेल. त्यांना जर मी आपल्या गोष्टी सांगितल्या तर ते विव्हळतील. मी जेव्हा येत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की वैदेहीला सांग की तुझ्या माझ्या प्रेमाचं तत्व केवळ माझं मनच जाणतं आणि ते मन सदा तुझ्या जवळच राहतं. यावरून माझ्या प्रेमाचं रहस्य तू समजू शकशील. नाते, यापुढे प्रभूंकडे तक्रार करणं उचित होईल का? नाही हनुमान, नाही, हे उचित नाहीये. परंतु दुःखी व्यक्तीला उचित अनुचित याचं भान नाही राहत. तू त्यांना इतकंच सांग की आपल्या सेविकेला मनातून काढू नका. तुझा मार्ग सुखद हो. तुला जा म्हणून सांगतानाही मला मनापासून दुःख होतंय. तुझ्या असण्याने जणू मला समुद्राच्या आत आधार मिळाला होता. तू निघून जाशील आणि पुन्हा मग तोच निराशेचा अथांग समुद्र उरेल. नाही माते, आपण आशेचा पदर सोडू नका. मी वचन देतो, काहीच दिवसात आपण ऐकाल की श्रीरामांच्या सेनेने लंकेला घेरलं आहे. देवी माता तुझं कथन सत्य ठरवेल. जा वत्सा, माझ्या वतीने आपल्या प्रभूंचे चरण धर. जा.
महाराजांचा. जय असो. श्रीराम प्रभूंचा विजय असो. युवराज अंगद, जांबुवंत, हनुमान आणि समस्त वानरवीर, आम्ही आपल्या सर्वांच्या येण्यानं खूप प्रसन्न झालोय. आपण सर्वजण खुशाल तर आहात? आपण ज्या कामासाठी गेला होतात ते काम सिद्धीस गेलं का? हे रघुनंदन, आपण ज्यावर कृपा करता तो सदा खुश राहतो, तोच विजयी होतो, ज्याचं यश तिन्ही लोकात प्रकाशमान होतं. म्हणूनच हे नाथ, आपल्या कृपेनं आमची सर्व कार्यसिद्धीस गेली आहेत. हे रघुकुल शिरोमणी, पवनपुत्र हनुमानानं एकट्यानंच जे साहस आणि पराक्रम दाखवलाय त्याच्या गौरवगाथेचं वर्णन 1000 मुखांनीही नाही केलं जाऊ शकत. ते 100 योजनांचा समुद्र ओलांडून लंकापुरीत जाऊन आले आहेत आणि माता सीतेचं दर्शन घेऊन आले आहेत. काय, तू सीतेचं दर्शन घेतलंस? प्रभू, यात माझा काहीच गौरव नाहीये. हा आपल्या शक्तीचा प्रताप आहे की मी भगवती सीतेच्या श्री चरणांपर्यंत पोहोचू शकलो. हनुमान, हनुमान, तू सीतेपर्यंत पोहोचलास? तू खरंच सीतेपर्यंत पोहोचलास? ती कुशल तर आहे ना? हो प्रभू, देवी सीता कुशल आहेत. मी त्यांचं दर्शन घेऊन आलो आहे. हनुमान, हनुमान, मला असं वाटतंय की ज्या डोळ्याने तू सीतेला पाहून आला आहेस त्या डोळ्यांमध्ये बसून मी सुद्धा स्वतः त्या रूपाचं दर्शन घ्यावं, परंतु हे संभव नाही. हनुमान, आता तूच मला सांग की माझी सीता कशी आहे? ती दिवस कशी कंठत आहे? ती कधी माझी आठवण तरी काढते की नाही? आपण विचारता आहात की कधी आठवण काढते की नाही? भगवान, हे विचारा की काय कुठला असा क्षण आहे की ती आपल्याला विसरत असेल? प्रभू, त्यांनी तर जणू आपल्या चारी बाजूस राम नामाचा वेढा टाकला आहे आणि त्याच वेढ्यात अशा प्रकारे राहते जसा शिंपल्याच्या आत पवित्र मोती राहतो. आणि ज्या जमिनीवर झोपते, ज्या आकाशाखाली राहते, ज्या वायूत श्वास घेते, ती धरती, ते आकाश, तो वायू, सर्व काही रामच आहे. त्यांच्या चारी बाजूस श्रीराम जर नसते तर आज सीता माता जिवंत नसती. खूप भयंकर राक्षसिणी सतत त्यांच्यावर पहारा देत असतात आणि रावणाच्या सांगण्यावरून त्यांना घाबरवत दटावत राहतात. तसं थंडीच्या दिवसात काला पडल्याने कमळ सुकून जाते, त्याच प्रकारे सीता मातेचं शरीर निस्तेज झालं आहे. आपली वाट पाहत पाहत त्यांना निराशा येत चालली होती की कदाचित आपल्याला हे कळलंच नाही
की त्यांना कोण घेऊन गेला आहे आणि कुठे घेऊन गेला आहे. त्याच विचाराने त्यांनी प्राण सोडण्याचा निश्चय केला होता. मी त्यांचे खूप सांत्वन केले आहे आणि विश्वास दिला आहे की श्री रामप्रभू महाराज सुग्रीवांची सेना घेऊन येतील आणि लवकरच लंकेवर चढाई करतील आणि त्यांना मुक्त करतील. भगवंत, जर मातेला जिवंत पाहू इच्छित असाल तर आता विलंब नका करू. नाही सीते, नाही. आता आम्ही कदापि विलंब नाही करणार. पवनपुत्र हनुमानाच्या कृपेनं आम्हाला तुझा शोध लागला आहे. आता आम्हाला जगातली कुठलीही शक्ती नाही रोखू शकत. धीर धर सीते, आम्ही येत आहोत. आम्ही येत आहोत. हनुमान, तिनं आमच्यासाठी काही संदेश दिला आहे, काही सांगितलंय आम्हाला. हो प्रभू, त्यांनी हात जोडून सांगितलं होतं की मी जे बंधू लक्ष्मणास अपशब्द बोलले होते त्यासाठी मी लक्ष्मणाची क्षमा मागते आणि आपलीही क्षमा मागते. माझ्या इतक्याशा चुकीची इतकी शिक्षा नका देऊ मला. आणि मग त्यांनी सांगितलं की दीनांवर दया करणे तर आपलं व्रत आहे. त्यावेळी माझ्याहून अधिक दीन अजून कोण असेल. मग त्यांनी हा चुडामणी निशाणी म्हणून दिला आणि सांगितलं की हा त्यांना विवाहासमयी मिळाला होता. मग त्यांनी आपल्याला इंद्राचा पुत्र जयंतची गोष्ट आठवून द्यायला सांगितली की जेव्हा जयंतने कावळ्याचं रूप घेऊन आपली चोच मारून माझं रक्त काढलं होतं तेव्हा आपण कुसाच्या एका तुकड्याला अभिमंत्रित करून एका बाणाप्रमाणे त्याच्यावर सोडला होता. तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी तो तिन्ही लोकात उडत राहिला, परंतु आपल्या अमोघ बाणाने त्याला कुठेच थारा दिला नाही. शेवटी तो स्वतः आपल्याला शरण आला. आपण त्याला एका डोळ्याने आंधळा करून त्याला क्षमा केली. मातेने सांगितलं की ही घटना केवळ आपल्याला आणि त्यांनाच माहीत आहे. हे सांगितल्याने आपला विश्वास बसेल
की मी खरंच मातेला भेटून आलो आहे. हनुमान, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तो तर मूर्खच म्हणावा लागेल. प्रभू, जयंची कहाणी सांगून मातेने रडत रडत इतकंच सांगितलं की माझ्यासाठी जर एका कावळ्याची खोडी आपण सहन करू शकत नव्हतात, तर आज माझ्यावर जे अत्याचार होत आहेत ते आपण कसे सहन करत आहात? नाही, सहन नाही होत आहे. आम्ही खरंच सहन नाही करणार. आम्ही तुला कसं सांगू की आमच्या मनाची अवस्था काय आहे? महाराज सुग्रीव, आम्हाला आजच आपल्या सेनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आणि सेना नायकांची सभा बोलावून लंकेकडे कूच करण्याचा निर्णय घ्यायला हवा. जशी आज्ञा प्रभू. जांबुवन, अंगद, आज रात्री सभा आयोजित करा. जशी आज्ञा महाराज. हनुमान, आज तू खूप महान कार्य केलं आहेस. पृथ्वीवर कोणी दुसरा अशा एखाद्या गोष्टीचा विचारही नाही करू शकणार. त्या विशाल महासागरास ओलांडू शकणं केवळ गरुड, वायू आणि तुझ्याशिवाय इतर कुणालाच शक्य नाही. तू तिकडे जाऊन रावणाद्वारा सुरक्षित नगरीत माझ्या सीतेला भेटून मला तिचा संदेश आणि हा जो चुडामणी आणून दिला आहेस, मला तर असं वाटतंय जणू तू मला सीतेलाच भेटवलं आहेस. हनुमान, जर तू सीतेचा शोध लावून मला ही संधी नसती दिलीस की ज्या पाप्यानं रघुकुलाच्या प्रतिष्ठेवर हात टाकलाय त्याला उचित दंड देऊन सीतेला मुक्त करू शकेन, तर मी न केवळ अयोध्यावासी तर माझ्या पूर्वजांनाही तोंड दाखवण्या योग्य राहिलो नसतो. आज तू रघुवंश, माझा आणि लक्ष्मणाचा धर्म आणि आमच्या प्रतिष्ठेच्या रक्षणाचा मुख्य आधार बनला आहेस. आज तू माझं परमप्रिय कार्य केलं आहेस. देवता, मनुष्य अथवा मुनी, कोणाही शरीरधार्याचे आजपर्यंत तुझ्या इतके माझ्यावर उपकार नसतील. हनुमान, तुझ्या या उपकाराची किंमत चुकवणं माझ्यासाठी संभव नाहीये. मी तर आज जन्मजन्मासाठी तुझा ऋणी झालोय पुत्रा, तुझा ऋणी झालोय. प्रभू, प्रभू, नहीं प्रभू, नहीं. उठ हनुमंत. मला चरणांशीच राहू द्या प्रभू. पुन्हा पुन्हा प्रभु चरणांशी जागा, प्रेम भक्ती रस प्राशन करिता. प्रभु कर कमल कपीचा माथी, स्मरती असे शिव शंकर गौरीला. स्मरती असे
शिव शंकर गौरीला. स्वामी, हे आपण काय पाहत आहात? काय म्हणू प्रभू काही समजेना, जास तुम्ही अनुकूल. तव प्रभा महाकायही, जाणत नाही कुणी. प्रभू, त्याच्यावर आपली कृपा असते. त्याच्यासाठी विश्वात कोणतंही काम कठीण नाही राहत. त्याच्यासाठी असंभवही संभव होऊन जात. तरीही जर आपण ऋण चुकवण्याची गोष्ट करता तर प्रभू, कृपा करून मला आपली निश्चल भक्ती द्यावी. एवमस्तु. नाथ भक्ति अति सुखदाई, नाथ भक्ति अति सुखदाई. कृपा करामी अनुयायी, कृपा करामी अनुयायी. ऐक प्रभू तू सरळ कपिवाणी, एवमस्तु म्हण त्यास भवानी, एवमस्तु म्हण त्यास भवानी. ह्या संवादे सफल अशी भक्ती, रघुपती चरण भक्ती मज द्यावी, रघुपती चरण भक्ती मज द्यावी.